संपूर्ण जग 21व्या शतकाकडे वाटचाल करीत असून नवनवीन शोध लावल्या जात आहे. असे असले तरी ग्रामीण भागात आजही इंडियन गॅस, भारत गॅस किंवा चुलीवर महिला स्वयंपाक करताना दिसून येते. पण तालुक्यातील वर्ला येथील संजय शहाणे यांच्या वडिलांनी सन 1981च्या कालखंडात 15,000 रुपये पंचायत समितीचे अनुदान घेऊन घरी गोबर गॅस संचय यंत्र करून घेतला होता. गोबर गॅसमधील गॅस निर्मितीकरिता शहाणे यांना दररोज 4 ते 5 किलो शेण लागत असून त्यापासून गॅस निर्मिती होऊन गेल्या 45 वर्षापासून संपूर्ण कुटुंबियांचा स्वयंपाक गोबर गॅसवरच केला जातो. इतकेच नाही तर नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या घरात सुद्धा रसोई घरात गोबर गॅसचे पाईपलाईन फिटिंग केली आहे. हे विशेष. माझं नाव कमल मनोहरराव शहाणे वर्ला. माझ्या घरी 81-82 हे गोबर गॅसची स्कीम आली होती, तर त्यामधून ह्या केलेलं आहे. आणि आम्ही स्वयंपाक वगैरे त्याच्यावरच करतो. इतके वर्षापासून सिलेंडर वगैरे वापरत नाही, याच्यावरच स्वयंपाक होते. पाहुणे येऊ, कोणी पूर्णाचा स्वयंपाक असो, पण सगळंच होते याच्यावर. संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी.